नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये निकाल हा जाहीर झालेला आहे आणि मेरिट लिस्टसुद्धा तुमची जाहीर झालेली आहे। या गट ड मध्ये सर्वात जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थ्याला मार्क आहे 188.400। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व लिस्ट या वेगवेगळ्या PDF मध्ये त्यांनी दिलेले आहे, पण एकाच PDF मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकूण 2057 पेजेस आहे आणि तुम्ही संपूर्ण तुमचा निकाल चेक करू शकता। तुमचा ऑल महाराष्ट्र लेवल किती मेरिट बसतो आहे ते चेक करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्या सकाळी मेरिटसुद्धा काढणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा कास्टनुसार, जिल्ह्यानुसार जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यानुसार आपण कट ऑफसुद्धा काढणार आहे, कारण की रॉ मार्क आणि नॉर्मलायझेशन मार्क आलेले आहे। तर तुम्हाला नॉर्मलायझेशन मार्क सांगायचे आहे। तुम्ही जर आता सांगू इच्छित असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तुमचे नॉर्मलायझेशन मार्क सांगायचे आहे, तर तुम्ही आतासुद्धा सांगू शकता किंवा उद्या आपण कट ऑफसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे। आरोग्य विभाग 2023 साठी गट ड, बाकीच्या जेवढा काही पोस्ट आहे गट सी मध्ये, ग्रुप सी मध्ये, ग्रुप डी मध्ये संपूर्ण आपण उद्या कट ऑफ घेऊन आलेलो आहे। येणार आहे उद्या सकाळी मॉर्निंगला 8च्या दरम्यान। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। ही PDF तुम्हाला संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथे जाऊन बघा तुमचा मेरिट किती बसतो आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचा किती स्कोर येतो आहे आणि यावरून तुम्हाला एक लक्षातसुद्धा येईल की आपला अभ्यास कुठेपर्यंत पोहोचलेला आहे, आपल्याला पोस्ट मिळण्यासाठी आणखी किती महिने लागू शकतात, आपल्याला किती अभ्यास करायचा आहे। कारण की यामध्ये सर्वच तुमचा निकाल हा व्यवस्थित समजून येईल की तुम्हाला नेमके कुठे कमी पडलेला आहे तुम्ही आणि तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे। तर बघा, यामध्ये एकूण जर शेवटचा विद्यार्थी बघायला गेलो तर 73,842 इतका जो आहे सिरियल नंबर, म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे, CBT दिलेली आहे आणि त्यापैकी तुमचा मेरिट किती बसतो आहे तर ते तुमच्या लक्षात येईल। जवळपास आपण 74,000 विद्यार्थी म्हणू शकतो आणि त्यामध्ये नेमका आपला मेरिट किती बसतो आहे, आपल्याला अभ्यासाची किती गरज आहे आणि आपण कुठे मागं पडतो आहे, तर ती अभ्यासाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सुद्धा ही चांगली लिस्ट लागण्यात आलेली आहे की आपला अभ्यास नेमका किती आहे। आणि मेरिटचा गोष्ट केली तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी मेरिटसुद्धा आपला व्यवस्थित दिलेला आहे। तर यामध्ये कट ऑफचा विषय म्हटलं तर उद्या नक्की आपण कट ऑफ घेऊन येणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद।